हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर रात्रीचे वाजले आहे 1. आम्ही कुठे निघालो माहिती आहे का? मी कोणासोबत निघालो आहे ते दाखवतो. या साईडला आपले अशोक सर बसले, त्यांना बरेच जण ओळखतात. आणि इकडे बसले आहेत आपले सुहास डमाले आणि इकडे आमचे काका ज्यांच्यासोबत आम्ही पंढरपूरला गेलो होतो. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल. आणि त्यावेळेस सुदर्शन होता आणि सुदर्शनचा हा भाऊ आहे सुहास, त्याच्यासारखाच आहे थोडा बहुत. आणि रात्रीचे 1 वाजलेत, जवळपास 10 वाजता आम्ही निघालो आहे. आणि आजची जी ट्रिप आहे ती आधी मी त्या स्पॉटला 2-3 वेळेस जाऊन आलो आहे, तरी पण काकाची इच्छा होती जाण्याची, म्हणून आज आम्ही परत एकदा निघालो. तर बघूया किती वाजता पोहोचतो. आणि आता रस्त्याने जाताना बरेचसे स्पॉट आम्ही करणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये. तर बघूया पुढचा प्रवास कसा असतो ते. आणि आता हे बघा, आम्ही घेतोय चहा रात्रीच्या 1 वाजता. चहा पिऊन झालेला आहे मस्तपैकी. आणि या साईडला आहे हिंगोली आणि या साईडला आहे परभणी, म्हणजे परभणी हिंगोली हायवेला आहेत आम्ही सध्या. आणि ही आपली गाडी ब्लॅक अँड ब्लॅक, रात्रीचा काळोख आणि काळोखातली ही गाडी, जी की ब्लॅक असल्यामुळे तुम्हाला दिसत नसावी. फायनली सकाळी आम्ही पोहोचलो शेगाव येथे 4:45 वाजता. आणि आता वाजले आहेत 6. आणि पाठीमागे बघू शकता, हे आहे भक्त निवास. इथे आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता चाललो आहे दर्शनासाठी. चला दर्शन करून येऊया. आता जस्ट शेगावच्या गजानन महाराजाचे दर्शन केले आणि बाहेर आल्यानंतर मला एवढं चांगलं वाटलं ना. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे तिथील स्वच्छता बघून माझं मन एकदम शांत झालं. कारण स्वच्छता तर एवढी होती की आपल्या घरामध्ये पण एवढी स्वच्छता नसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे सर्वांना माऊली या नावाने ओळखलं जातं, म्हणजे आपल्याला ते माऊली माऊली या नावानेच बोलतात. जय हरी माऊली. जवळपास 25 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. आणि दर्शन करून बाहेर आल्यानंतर आता काहीतरी पेटपूजा करूया आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरुवात करूया. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे सर्व तुम्हाला स्टॉल दिसतील नाश्त्याचे. आणि समोर हे मंदिर. शेगावचे गजानन महाराजचे दर्शन केल्यानंतर एक 50 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्ही थांबलो एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी. आणि हे बघा, ही आपली गाडी उभी आहे. काय झालं? 4 किलोमीटर वरती तुळशी हॉटेल आहे, तिथं जायचं. इकडे नाही का? तिथं नाश्ता नाही मिळणार. नाश्ता चला पुढे जावं लागेल, इकडे नाही आहे. आहे म्हणलं आहे, हेच आहे तुलसी. चांगला ॲड्रेस सांगितला. हॉटेल तुलसीमध्ये मस्तपैकी नाश्ता केल्यानंतर हे बघा, किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर वरती आता MP बॉर्डर येणार आहे. मुरलीधर हॉटेल. मुरलीधर हॉटेल पण छान आहे. काका तुम्ही नाश्ता केला ना, इकडे करू शकता बघा. करायचं का? आम्हाला पुढं करायचं. चला. काकाला पोहे आवडले नाही तिकडचे, आम्ही पोहे खाल्ले तिकडे. आम्ही काकाला मागवले होते पराठे, काकाने पराठे पण नाही घेतले. सर्व्हिस रोड आहे इथून. फायनली MP मध्ये एंटर केलोय. आणि समोर आहे बघा, वरती तुम्हाला नगड दिसतोय. आणि पाठीमागे आता जस्ट एक बुरहानपूर एक शहर गेलं. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल बुरहानपूर. आपल्या लातूरमध्ये बुरहानपूरची जिलेबी खूप फेमस आहे. जिलेबी काय आम्ही खाल्ली नाही, कारण की हायवे टू हायवे आम्ही निघालो. आणि हा किल्ला बघू शकता लांबूनच. हा एक किल्ला, किल्ल्याच्या पलीकडून पण बघायला भेटत होतं, पण इथून थोडं जवळून बघायला भेटलं. फायनली इंतजार हुआ खतम और आम्ही पोचलो आहे आता ओंकारेश्वर. तर ओंकारेश्वर आणि उज्जैन दोन्ही तीर्थक्षेत्राचे ज्योतिर्लिंगापैकी दोन्ही आहे ओंकारेश्वर. आणि ओंकारेश्वरमध्ये गाडी वगैरे लावून पार्किंगला आता आम्ही निघालो दर्शनाला. सर्वात आधी आंघोळ करूया नदीला आणि त्याच्यानंतर दर्शन करूया. फायनली ओंकारेश्वरमध्ये आम्ही बोटिंगसाठी बोटीमध्ये बसलेलो आहे. हे बघा, इकडे पाणी आणि ह्या बोटीमध्ये एन्जॉय करत आपण तिकडे जाणार आहोत. आणि तिकडे जाऊन आंघोळ करूया आणि त्याच्यानंतर मग दर्शन घेऊया. आणि मंदिरामध्ये हे बघा किती गर्दी आहे बघा. कमीत कमी 4 ते 5 घंटे लागतील असं म्हणणं आहे. हे बघा, ही लाईन आहे.
आणि या बोटीमध्ये आम्ही बसलो आता सध्या, कारण अजून बोट भरली नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बसलो आहे. आंघोळीच्या सर्वजण तयारीमध्ये आहेत, टावेल वगैरे घेऊन. हे बघा, मी पण तयारीमध्ये आहे, टावेल वगैरे घेऊन सगळेजण. आंघोळ करणार का नदीमध्ये? हो करणार ना. हा, नर्मदा नदी. चड्डी नाही भिजवणार. चड्डी मग कसं करणार? हे बघा, हे बघा. और लाइफ जैकेट पहन के हम लोग रेडी हो चुके हैं और हमारी बोट भी निकल चुकी है, देखो. चलो, हर हर गंगे, हर हर महादेव. ओमकारेश्वर की नगरी और उसके बाद उज्जैन की नगरी. बोटीतून आल्यानंतर हे बघा, त्या साईडने इकडे आलो आम्ही आणि इकडे आदिगुरु शंकराचार्यजीची मूर्ती आहे, जी की अष्टधातूंनी बनवलेली आहे. फायनली आम्हाला बोटीने इकडे सोडलं आहे आणि इकडे आता आम्ही आंघोळ करणार आहे आणि आंघोळ करून मग दर्शन करणार आहेत. चला मग दर्शन करूया, आधी आंघोळ करूया आणि नंतर दर्शन करूया. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस इकडेच गंगा आरती होते, नर्मदा मातेची गंगा आरती याच ठिकाणी होते. हे बघा, आणि समोर ते पलीकडे आहे मंदिर ओंकारेश्वर. आता आपण आंघोळ करूया आणि डायरेक्ट जाऊया, दर्शन करूया आणि दर्शन केल्यानंतर मग भेटूया. वो रुके है ना. एक अर्धा ते पाऊण तासामध्ये आमचं दर्शन झालं आणि VIP पास घेतला होता. आमचे काका साहेब होते सोबत, म्हणून काका सोबत असले. हे बघा, हे पास, हा पास घेतला होता आणि पास घेतल्यानंतर काका असल्यामुळे आमचं VIP दर्शन झालं आणि पाऊण तासामध्ये आम्ही दर्शन करून बाहेर आलो. आणि आता आम्ही शोधतोय हॉटेल. हे बघा, हॉटेल असे शोधतो आम्ही. हे बघा, असे VIP. आणि हॉटेल कुठे? हॉटेल शोधा लवकर. पुरोहित रेस्टॉरंट, चला इथं पुरोहित रेस्टॉरंट मध्ये आता जेवण केलो, मोबाईल पण चार्ज केला आणि आता निघालोय. आणि आता ना सर ड्रायव्हिंग करणार आहेत, कारण रात्रभर ड्रायव्हिंग सुहासनी आणि मी दोघांनी केली होती. त्याच्यामुळे आता आम्हाला दोघांना पण आली झोप, आम्ही दोघं पण झोपणार आहेत आणि सर गाडी चालवणार आहेत. आणि आता भेटूया डायरेक्ट उज्जैन महाकालमध्ये. ओंकारेश्वरहून उज्जैनला जाताना रस्त्यामध्येच आहे शनी नवग्रह मंदिर. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा नवग्रह मंदिराचं दर्शन केलं होतं, शनी मंदिराचं. तर ह्यावेळेस पण आपण थांबलो आहे आणि शनिदेवाचं दर्शन करूया आणि परत येऊया. काका आणि सुहास उतरत आहेत, झोपले होते मस्त. मंदिर में जाकर दर्शन करके आ गए. और मंदिर में फ़ोटो खींचना अलाउड नहीं था, लेकिन शनि भगवान की बहुत बड़ी मूर्ति, हनुमान जी की मूर्ति और नवग्रह, इस तरह का वहाँ पर मंदिर के दर्शन किए. सध्या आम्ही आहे इंदोर आणि इथून आहे उज्जैन महाकाल जवळपास 60-70 किलोमीटर, म्हणजे अजून 1.5 तास लागेल पोचायला. आणि या साईडला आहे उज्जैन महाकाल. बघूया किती वाजेपर्यंत पोचतो. आणि आपल्या गाडीचा अवतार बघा कसा झालेला आहे. आत्ताच आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि सुहासबाई तर का मस्तपैकी झोपच काढतायत. आज पूर्ण दिवस ते झोपत आहेत, कारण काल रात्रभर गाडी चालवली, आज दिवसभर झोप काढतात.